एप्रिलच्या मध्यावर महाराष्ट्रावर पाणी टंचाईचं महासंकट उभं राहिलं. 358 गावं आणि 1026 वाड्या वस्त्यांवर टँकर्सद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. पाणी टंचाईच्या तक्रारी जिल्हाधिकाऱ्यांना पाठवणार आणि पाणी टंचाई दूर करण्याचा प्रयत्न करणार. मुख्यमंत्री फडणवीसांचं पाणी टंचाईवर राज्यातील जनतेला आश्वासन. सोलापूरमधील उजनी धरणाचा पाणीसाठा खालावलेला आहे आणि धरणातून 7510 क्युसेकनं विसर्ग सुरू झालाय. उजनी धरणातील पाणी पातळी झपाट्यानं कमी होते. सोलापूरमधील करमाळा शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पाईपलाईनला कुंभेज फाट्याजवळ गळती. हजारो लिटर पाणी वाया, मात्र शहर प्रशासनाचं पाणी गळतीकडे दुर्लक्ष. नागपुरातील कळमना परिसरामध्ये भीषण पाणी टंचाई. कामना नगर या भागामध्ये 10 दिवसाआड टँकरनं पाणी पुरवठा सुरू आहे. पाणी टंचाईमुळे घरांसमोर ड्रम ठेवलेले आहेत आणि पाणी चोरीच्या भीतीनं पाण्याचे ड्रम सील देखील करण्यात आले. अमरावतीमध्ये उद्यापासून 2 दिवस पाणीपुरवठा बंद राहणार आहे. नांदगाव ते माहुली या दरम्यान दुरुस्तीचं काम हाती घेण्यात आलं आहे. चंद्रपूरमध्ये जलसंकट. 12 टँकरनं पाणीपुरवठा. 90 ठिकाणी बसवल्यात तात्पुरत्या टाक्या. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये केवळ 41.13% पाणीसाठा. 14 गावांमधील 1938 ग्रामस्थांची पाण्यासाठी वणवण. वाढत्या उष्णतेमुळे पाणी टंचाईत भर होत्या आणि 2.88 दशलक्ष घनमीटर पाणी घटल्याचा अहवाल आहे. पाणी जपून वापरण्याचं नागरिकांना आवाहन. रत्नागिरी शहरामधील पाणीपुरवठा आज बंद. नळपाणी योजनेच्या देखभाल दुरुस्तीचं काम हाती घेण्यात आलं आणि पाणी काटकसरीनं वापरा, नगर परिषदेचं आवाहन. नागपूरमध्ये उन्हाचा पारा 45 अंश सेल्सिअसवर पोहोचलाय. हवामान विभागाकडून नागपूरसह विदर्भाच्या काही भागात उष्णतेच्या लाटेचा इशारा. नाशिकमध्ये कमाल तापमानामध्ये 2 अंशांनं घसरण झाली आणि मात्र उकाडा कायम असून आज शहरामध्ये 40 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद. गोंदिया जिल्ह्यात काल सर्वाधिक 42.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद. पारा अजून वाढण्याची शक्यता आहे. नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन. विदर्भातील वाढत्या तापमानाचा शासकीय आणि खासगी रक्तपेढ्यांना फटका. उन्हामुळे गावोगावी होणारे रक्तदान शिबिर थांबवल्यानं रक्तपेढीवर परिणाम. नागरिकांनी रक्तदान करण्याचं प्रशासनाचं आवाहन. जळगावच्या चाळीसगावमधील बिलाखेड शिवारामध्ये ग्रामस्थांची पाण्यासाठी वणवण. बैलगाडीच्या सहाय्यानं जिकडे पाणी मिळेल तिकडे भटकंती करण्याची नागरिकांवर वेळ. संग्राम थोपटेंच्या भाजप प्रवेशापूर्वी कार्यकर्त्यांमध्ये नाराजी. ज्यांच्याशी टोकाचा संघर्ष केला त्यांच्याशी जुळवून घेणं अवघड होणार आहे. मुळशीचे भाजप सरचिटणीस दत्तात्रय जाधवांचं बावनकुळेंना पत्र. सोलापूरमधील शिवमेळ्याच्या जाहिरातीमधून तानाजी सावंतांचा फोटो गायब झालाय. शिवसेना संपर्क प्रमुख शिवाजी सावंत यांच्याकडून शिवमेळ्याचं आयोजन करण्यात आलंय आणि विधानसभेवेळी सावंत बंधूंमध्ये फूट पडल्याच्या चर्चा देखील होत्या. अकोल्याच्या मूर्तिजापूरमधील आमदार हरीश पिंगळेंनी फोनवरून शिवीगाळ केली. बार्शी टाकळी पोलीस स्टेशनच्या ठाणेदारानं शिवीगाळ केल्याचा आरोप आहे. ठाणेदाराच्या निलंबनाची मागणी होत्या. कर्जत नगरपंचायत नगराध्यक्ष उषा राऊत यांचा राजीनामा. पवारांच्या राष्ट्रवादीच्या नगराध्यक्ष उषा राऊतांकडून जिल्हाधिकाऱ्यांकडे राजीनामा सुपूर्द. 17 पैकी 13 नगरसेवकांचा उषा राऊतांवर अविश्वास ठराव. नंदुरबार जिल्ह्यामध्ये महायुतीमध्ये बिघाडीचे संकेत. आगामी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बिघाडीचे संकेत. भाजप नेते विजयकुमार गावितांकडून कार्यकर्त्यांना स्वतंत्र लढण्याचे आदेश. मित्रपक्षांवर विरोधी पक्षांना मदत केल्याचा आरोप आहे. वर्धा जिल्ह्यामध्ये भाजपच्या 17 मंडळ अध्यक्षांची निवड. पुढील 3 वर्षाकरता ही निवड राहणार आहे आणि 2,28,000 सदस्यांची ऑनलाईन नोंदणी. मालवणमधील राजकोट किल्ल्यावर शिवरायांच्या पुतळ्याची उभारणी. पुतळ्याच्या उभारणीचं काम अंतिम टप्प्यामध्ये. नागपूर जिल्ह्यातील 10 लाख शिधापत्रिकाधारकांना कागदपत्रांची तपासणी होणार आहे. एप्रिल ते 31 मे या कालावधीमध्ये अपात्र शिधापत्रिकाधारकांची शोध मोहीम राबवली जाईल. वादग्रस्त IAS अधिकारी पूजा खेडकरला पोलिसांसमोर हजर राहण्याचे सुप्रीम कोर्टाचे निर्देश. पूजा खेडकर जोपर्यंत चौकशीत सहकार्य करेल तोपर्यंत अटकेपासून संरक्षण, सुप्रीम कोर्टाचं मत आहे. नाशिकमधील दगडफेक प्रकरणी टिप्पर गँगचा सहभाग असल्याचं निष्पन्न. अटकेत असलेल्या टिप्पर गँगचा प्रमुख समीर पठाणचा पोलीस कारागृहामधून घेणार ताबा. राजकीय पदाधिकाऱ्यांसह समीर पठाणनं चिथावणी दिल्याचं समोर आलंय. अमरावतीमध्ये काँग्रेस विरोधात भाजपचं आंदोलन. राहुल गांधींची प्रतिकात्मक तिरडी काढत भाजपचं आंदोलन. नॅशनल हेराल्ड प्रकरणावरून भाजप आक्रमक. नागपूर महानगरपालिकेवर युवक काँग्रेसचा मोर्चा. अतिक्रमण विभागाविरोधात हातात बांगड्या आणि मटके घेऊन हे आंदोलन. नाशिक पालिकेसमोर मनसेचं घंटानाद आंदोलन. विविध समस्यांविरोधामध्ये मनसे आक्रमक. बीडच्या माजलगावमध्ये ढाबा मालक आणि त्यांच्या मुलावर प्राणघातक हल्ला झालाय. हॉटेलचं बिल देण्यावरून वाद झाल्यानं प्राणघातक हल्ला. ढाबा मालक महादेव गायकवाड यांचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय.
पंढरपूरमध्ये आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्र्यांकडून विविध ठिकाणांची पाहणी, वाखरी, पालखीतळ, भक्तिसागर आणि नदी पात्राची पाहणी. पालकमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना मार्गदर्शक सूचना दिल्या. भाजप कार्यकर्त्यांना आंदोलनासाठी जिल्हा परिषदेचं विश्रामगृह दिल्याचा युवक काँग्रेसचा आरोप आहे. युवक काँग्रेसकडून जिल्हा परिषदेचे सीईओ संजित महापात्रा यांच्या केबिनबाहेर सत्याग्रह. भंडाराच्या लाखनीमधील लाखोरीमध्ये बारमध्ये किरकोळ कारणामुळे मारहाण झाली आहे. घटना सीसीटीव्हीमध्ये कैद. पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आणि पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू आहे. जळगावच्या धानवडमध्ये तहसीलदारांच्या आदेशानंतरही शेतकऱ्यांना रस्ता खोदला. इतर शेतकऱ्यांची पोलीस तसेच महसूल प्रशासनाकडे तक्रार. रस्ता खोदलेल्या शेतकऱ्यावर कारवाई करण्याची मागणी होती. कांद्यावरील निर्यातबंदी हटवली, मात्र बाजारभाव जैसे थे. कांद्याचे दर आता 10 ते 13 रुपये प्रति किलो आहेत आणि शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही निघत नाहीये. कांदा उत्पादक हवालदिल झालेत. हिंगोलीच्या औंढा नागनाथमधील प्राथमिक आरोग्य केंद्र TV9 मराठीच्या पाठपुराव्यानंतर सिद्धेश्वर प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू झालंय. 15 वर्षांपासून बंद होतं हे केंद्र आणि आमदार संतोष बांगरांच्या उपस्थितीमध्ये प्राथमिक आरोग्य केंद्राचं लोकार्पण. बुलढाण्याच्या शेगावमधील नखगळती प्रकरणी आरोग्य टीम बोडगावात दाखल झाली. आरोग्य विभागाकडून तरुण रुग्णांची तपासणी करण्यात आली आहे. मागील 15 दिवसांपासून नखगळतीचा प्रकार सुरू झालाय. गोंदियाच्या लोहाराजवळ वाराच्या बग्गी गाडीचा अपघात झाला. एका महिलेचा मृत्यू तर एक जण गंभीर जखमी आहे. गाडीचा ब्रेक फेल झाल्यानं अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे. पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू आहे. गडचिरोलीमध्ये नक्षलवाद्यांकडून शांती चर्चेसाठी केंद्र आणि छत्तीसगड सरकारला पुन्हा पत्र. नक्षल संघटनेकडून प्रेस नोट जारी करण्यात आली. याआधी माओवादी संघटनेचे सचिव भूपती यांनीही शांती वार्ता व्हावी यासाठी प्रेस नोट काढली होती. अमरावतीमधील तिवसा नगरपंचायतीच्या कचरा डेपोला आग. शेकडो टन कचरा जळून खाक. 3 अग्निशमन दलाच्या 3 वाहनांद्वारे आग आटोक्यात. महाराष्ट्रामधील सर्वात मोठी रेती तस्करी गडचिरोली जिल्ह्यामध्ये उघड. वाघोलीसह इतर घाटातून आतापर्यंत 100 कोटींच्या रेती तस्करीचा आरोप. नदीपात्र बेकायदा पद्धतीनं पोकलेन टाकून रेतीचा अवैध उपसा. कारवाईची मागणी. कोल्हापूरमध्ये करवीर तालुक्यामध्ये अज्ञातांनी आंब्याच्या बागा जाळल्यात. दऱ्याचे वडगावमधील राजेंद्र पाटलांची 2 एकरातील आंब्याची बाग जळून खाक झाली. आंबा बागायतदारांचं लाखो रुपयांचं नुकसान झालंय. मध्ये मोकाट कुत्र्यांचा 5 जणांवर हल्ला. नाशिक रोड सद्गुरुनगर परिसरामधली घटना आहे. घटनेचा सीसीटीव्ही समोर. हिंगोलीच्या खटकाळी हनुमान मंदिरातील दानपेटी चोरट्यांनी फोडलेली आहे. 2 लाखांची रक्कम चोरट्यांना लंपास केली. चोरीची घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून पोलिसांकडून तपास सुरू झालाय. अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयाचा गलथान कारभार पुन्हा चव्हाट्यावर. रुग्णाच्या नातेवाईकांना हातात सलाईन धरून रुग्णालयात नेलंय. परभणीच्या वरपूरमध्ये शेतकऱ्याच्या आंब्याला प्रति नग 10,000चा दर आहे. मियाजाकी आंब्याच्या जातीची जगामध्ये प्रचंड मागणी आहे. अंबरनाथमध्ये बांधकाम व्यावसायिक विश्वनाथ पनवेलकर यांच्या घरावर गोळीबार. 2 गोळ्या झाडून दुचाकीवरील हल्लेखोर पसार झालेत. संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद. बदलापूरमध्ये मनसेच्या शिष्टमंडळानं घेतली रेल्वे प्रशासनाची भेट. होम प्लॅटफॉर्मला बसवलेल्या जाळ्या काढण्याची मनसेची मागणी आहे. DRM ऑफिसशी बोलून निर्णय घेण्याचं रेल्वे प्रशासनाचं मनसेच्या पदाधिकाऱ्यांना आश्वासन.